नमस्कार। राज्यामध्ये शिवसेनेचे आमदार ज्या पद्धतीनं वर्तन करतायत त्या वर्तनाची तपासणी पुन्हा एकदा शिवसेना या पक्षानंच करण्याची वेळ आलेली आहे। कारण शिवसेनेच्या या आंदोलनामुळे लोकांना जो फटका बसतो आहे किंवा शिवसेनेची जी वृत्ती समोर येते आहे ती नक्कीच विचार करायला लावणारी आहे। मी का हे परत एकदा बोलतोय त्याचं कारण जरा स्पष्ट करून सांगतो। मुंबईतील शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी परवा मुंबईमध्ये एक कृती केली आणि ती कृती काय होती तर स्वच्छता कर्मचारी म्हणजे स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या नालेसफाईचं कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरनी काम व्यवस्थित केलं नाही, त्यामुळं मुंबईत तुंबली असा दावा त्यांनी केला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला नालीमध्ये बसवत त्याला धक्का मारून खाली पाडलं आणि त्याच्यावर कचरा देखील टाकण्यात आला, तो तुंबलेला कचरा। सकृतदर्शनी ही कृती बघितली तर नक्कीच धाडसाची वाटते, योग्य वाटते। काय घडलंय ते एकदा बघून घ्या। अरे अरे थोड़ा बाजू हट रहा है उसको लाने के लिए। आठ दिन से पूरा रास्ते पे पानी, तुमको समझ में नहीं आ रहा है? हाँ साफ करके दे दो, उधर ही रन दो, आने दो उसको, बुलाना उसको आने दो। पाहिलात हा व्हिडिओ? हे बघितल्यावर आपल्याला असं दिसतं की दिलीप लांडे हे किती जागरूक आमदार आहेत। त्यांनी लोकांच्या सोयीसाठी चक्क कॉन्ट्रॅक्टरवर आपला वचक बसवलेला आहे। तो नीट काम करणार नसेल तर त्याला लोकांच्याकडून अशीच शिक्षा मिळेल याची जाणीव देखील करून दिलेली आहे। बघताना हे खूप छान वाटतं। डॅशिंग आमदार, दबंग आमदार, लोककल्याणाचा विचार करणारा आमदार, अशा प्रतिक्रिया देखील अशा व्हिडिओच्या खाली येऊ लागतात। मला या व्हिडिओच्या निमित्तानं काही प्रश्न मनामध्ये येतात आणि तेच प्रश्न आपल्यासमोर मांडावे वाटतात। एकीकडं दिलीप लांडे हे मुंबईमधल्या सफाई कंत्राटदारावरती असा हल्ला करताना स्वतःची प्रतिमा निर्माण करतायत, ते व्यवस्थेविरुद्ध बंड करतायत। पण व्यवस्था नेमकी कोणाची हा प्रश्न दिलीप लांडेंनी स्वतःलाच विचारला पाहिजे। एक तर हा कॉन्ट्रॅक्टर पुणे शहरातला, नागपूर शहरातला नाही आहे, तो आहे मुंबई शहरातला। त्याच्याकडं मुंबईच्या नालेसफाईचं कंत्राट आहे, ती नाली तुंबली न पाहिजे यासाठीचं कंत्राट आहे। आता मुंबई शहर हे महाराष्ट्रामध्ये येतं, महाराष्ट्राचं सरकार हे शिवसेना लीड करते आहे, म्हणजे दिलीप लांडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्याच पक्षाचा मुख्यमंत्री, शिवसेनेचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे। दुसरा मुद्दा येतो तो नगरविकास खात्याचा, ज्या नगरविकास खात्याकडे या सगळ्या व्यवस्थेची रचना असते ते आहेत एकनाथ शिंदे, जे शिवसेनेचे मंत्री आहेत। बरं, मंत्री आणि मुख्यमंत्री हा भाग जरा बाजूला ठेवला तर मुंबई महानगरपालिकेवरती गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे आणि तिथे शिवसेनेचाच महापौर बसलेला असतो। या मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकलेला आहे आणि शिवसेना ही गोष्ट अभिमानानं सांगते। आता हा जो कंत्राटदार आहे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, ते कॉन्ट्रॅक्ट मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दिलं जातं। म्हणजे अगदी महापालिकेवर आयुक्त कोण असावा याची देखील काळजी शिवसेना घेत असते। म्हणजे मध्ये प्रवीणसिंह परदेशी त्यांना बदलून इक्बाल चहल यांना आणणं, हे सगळा प्रकार जो घडला आहे तो राजकीय हस्तक्षेपातून घडलेला आहे। म्हणजे मनपा शिवसेनेच्या ताब्यामध्ये
राज्य शिवसेनेच्या ताब्यामध्ये, नगरविकास खातं शिवसेनेच्या ताब्यामध्ये आणि आमदार लांडे देखील शिवसेनेचे, कंत्राट दिलंय शिवसेनेनं आणि मारहाण करतायत शिवसेनेचे आमदार शिवसेनेच्या मनपानं नेमलेल्या कंत्राटदाराला. हा ड्रामा आहे. माणसं तुम्ही नेमता, स्वच्छता तुम्ही करून घेता, त्रुटी झाली आहे हे तुम्हीच सांगता, शिक्षा द्यायची अशी तुम्हीच करता आणि त्यातून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करता. आपण किती डॅशिंग आहोत, आपण किती दबंग आहोत, आपण लोकांचा किती विचार करतो, या सगळ्या गोष्टी मुंबईत तुंबल्यानंतर तुम्ही दाखवता. अहो, गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या. पाऊस पडल्यावर मुंबईचे हे हाल होतात, खास करून भरती आल्यावर तर हे हाल होतातच, याची जाणीव आहे. बरं, हे वर्षानुवर्षापासून म्हणजे मागच्या विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जी ढगफुटी झाली होती आणि अख्खी मुंबई जलमय झाली होती, मुंबईची तुंबई झाली होती, त्यावेळेला देखील हा प्रश्न समोर आला होता. विलासराव देशमुखांच्या नंतर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मुंबई मनपामध्ये अनेक महापौर बदलून गेले, मुंबईच्या निवडणुका 2-3 वेळेला झाल्या, तरीही या मुद्द्यावर भरती येताना पडलेल्या पावसाचं व्यवस्थापन कसं करायचं यावर कोणतीही व्यवस्था होऊ शकली नाही. ज्या मुंबईच्या रस्त्याविषयी बोलणाऱ्या आरजेला तुम्ही आणि मुंबईच्या महापौरांनी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ट्रोल केलं. अगदी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा त्यात ते गोल 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 नावाचा व्हिडिओ आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केला होता. काय, कुठल्या स्वरूपाची व्यवस्था ही? नाव ठेवणाऱ्याला मारायचं आणि आपणच व्यवस्था गलिच्छ करत राहायचं, अत्यंत तकलादू व्यवस्था करायचं, ज्यात मुंबईकरांना समाधान मिळणार नाही अशी व्यवस्था करायची आणि तुमचाच आमदार उठतो आणि एका कंत्राटदाराला मारतो. ही कोणती व्यवस्था आहे? ही कोणती पद्धत आहे? बरं, शिवसेनेची ही मारहाण करण्याची पद्धत काही आजची नाही आहे. जो कोणी विरोध करेल, ज्याला कुणाला तुम्हाला असं वाटेल की तो मुख्यमंत्र्यांना किंवा शिवसेनेला किंवा अन्य काही गोष्टीला बोलतोय, त्याला शिवसैनिकांनी मारहाण केली आहे याची किती उदाहरणं आहेत. त्या नेव्हीच्या अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांवरती, रिटायर्ड अधिकाऱ्यानं, तो मर्चंट नेव्हीचा की नॉर्मल नेव्हीचा यावर वाद चालू आहेत, ते होत राहतील, चला हरकत नाही, पण एका नेव्हीच्या अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांवरती काही विधान केलं, त्याचा डोळा फोडला हो. त्याला इतकी मारहाण केली गेली की तो गंभीर जखमी व्हावा. पंढरपूरमध्ये एका कार्यकर्त्यानं सरकारवर टीका केली म्हणून त्याला साडी घातली, त्याला बांगड्या घातल्या आणि शहरभर फिरवून त्याला मारहाण केली. या सगळ्या विषयांना आपण किती वाईट पद्धतीनं घेत आहात शिवसेनावाले, हे जरा बघितलं पाहिजे. एवढंच नाही आहे, वारकऱ्याला शिव्या घालणारा तो विदर्भातला आमदार. लोक म्हणाली वारकऱ्यांनी कधीही फोन करावा का? अरे, आमदार आहेत तुम्ही एखाद्या मुद्द्यावर काही बोललात तर लोक प्रश्न विचारतील. वारकऱ्याला अक्षरशः घाणेरड्या भाषेत शिव्या घातल्या फोनवरती. ही शिवसेनेची वृत्ती आहे का? आता हे आमदार ज्यांनी आपल्याच पक्षाच्या मनपानी नेमलेल्या कंत्राटदाराला काम नीट केलं नाही म्हणून मारहाण केली, अशी मारहाण करणं, अशा स्वरूपामध्ये त्याच्या अंगावरती कचरा टाकणं, हे कोणत्या संस्कारामध्ये बसतं हे कळलं पाहिजे. ही गोष्ट होणार नसेल, तुम्हाला तुमच्या मनासारखं होणार नसेल तर तुम्ही आक्रमक होणार का? बरे, कल्चर तुम्ही कुणाकडून घेतलंय? राष्ट्रवादीकडून तर नाही ना घेतलं, कारण त्या पिंपरी चिंचवडच्या आमदारांनी अशीच शिवीगाळ केली होती, मारहाण केली होती अशाच एका कंत्राटदाराला. मनपाचं कंत्राटाचं काम तो करायचा, त्याची माणसं घेतली नाहीत किंवा काहीतरी वाद झाला म्हणून पिंपरी चिंचवडच्या आमदारांनी अशाच प्रकारची शिवीगाळ केली होती. आठवतंय त्या अनंत कर्मुसेला टीका केली म्हणून जितेंद्र आव्हाडांनी घरी बोलवून बेदम मारहाण केली होती. अशी किती उदाहरणं तुम्हाला सांगावीत. या सगळ्या वृत्ती या दडपशाहीच्या आहेत, दहशतीच्या आहेत आणि दहशतीच्या आड आपली कुकर्म झाकण्यासाठीच्या आहेत आणि ते झाकता आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठीच्या आहेत. काही प्रश्न दिलीप लांडेला मला या निमित्ताने विचारायचे आहेत. अहो, मुंबईत सत्ता कोणाची? महाराष्ट्रात सत्ता कोणाची? कंत्राट कोण दिलं? कंत्राटदारावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था कोणाकडे आहे? तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? तुमचा पक्ष अपयशी झाला हेच तुम्हाला सिद्ध करायचं आहे का? अशा स्वरूपाची मारहाण आणि अशा स्वरूपाचा कचरा टाकून त्याला बसवणं म्हणजे तुम्हीच एकतर चुकीची माणसं आणता. म्हणजे तो कंत्राटदार योग्य आहे असं मला म्हणायचं नाही आहे. एक तर तुम्हीच चुकीची माणसं नेमता आणि तुम्हीच चुकीच्या माणसांनी नेमलेल्या माणसांनी चुकीचं काम केलं की तुम्हीच त्याच्यावरती आगपाखड करून स्वतःला हिरो सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. ही हिरोगिरी बंद झाली पाहिजे, एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. नमस्कार.